राजा शिवाजी हा सिनेमा 1 मेला प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. अजय अतुल यांचं संगीत आणि कलाकारांचा दमदार अभिनय यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बिग बजेट सिनेमा, तगडी स्टारकास्ट आहे म्हटल्यावर कलाकारांनी मानधन सुद्धा तसंच घेतलं असणार यात काही वावगं नाहीये. मध्यंतरी कलाकारांच्या मानधनाविषयी एक बातमी सगळीकडे फिरत होती. कोणी किती मानधन घेतलं याची माहिती अगदी डिटेलमध्ये दिली गेली. पण सिनेमाचा दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता रितेश देशमुखने कलाकारांच्या मानधनाबद्दल मोठा खुलासा केलाय. समोर आलेली माहिती चुकीची असल्याचा दावा करत संजय दत्त, अभिषेक बच्चन, फरदीन खान, विद्या बालन, सलमान खान, बमन इराणी तर स्वतः जिनिलिया आणि रितेश यांनी सिनेमासाठी 1ही रुपया न घेतल्याचं रितेशने सांगितलंय. सगळ्यांनी सिनेमात मोफत काम केलंय. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही हा प्रयत्न केलाय आणि या सगळ्यांनी मोठ्या मनाने आम्हाला साथ दिली असं रितेशने सांगितलं. शिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका असंही आवाहन केलं. याच भावनेने महाराजांवर जास्तीत जास्त चित्रपट बनावेत. ज्या गोष्टी लोकांसमोर आल्या नाहीयेत त्या सिनेमाच्या रूपात याव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे असं रितेशने सांगितलं. चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्याच कलाकारांनी अतिशय उत्तम काम केलंय. संजय दत्त आणि विद्या बालन यांच्या भूमिकांचं विशेष कौतुक होतंय. त्यात आपल्या इतर मराठी कलाकारांच्या अभिनयाने 4 चांद लागलेत. ज्यांच्या भूमिका जरी छोट्या असल्या तरी अगदी मनापासून सगळ्यांनी काम केलंय. रितेशची दोन्ही मुलं रियान आणि राहिल यांनी सुद्धा उत्तम अभिनय केलाय. रितेशचं 25 वर्षांचं स्वप्न पूर्ण करायला कुटुंबानेच नाही तर बॉलिवूडमध्ये मोठं नाव असलेल्या कलाकारांनीही अगदी आपुलकीने मदत केली. भाईजान सलमान खानने तर स्वतःहून काम मागितलं होतं असंही रितेशने सांगितलं. शिवाय राजा शिवाजी अँथममध्ये रितेशचे मोठे भाऊ धीरज सुद्धा दिसले होते. तुम्हाला कसा वाटलाय राजा शिवाजी हा सिनेमा हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.